सरकार की किस किस योजनाओं का आपको लाभ मिला है? सितंबर में मुझे पीएम स्वनिधि योजना का लाभ मिला है और उससे पहले मैंने 1.5 लाख रुपए पीएमईजीपी लोन से प्राप्त किए थे। वाह। नमस्कार मित्रांनो, तर स्क्रीनवरती पाहू शकता की मला गव्हर्नमेंटतर्फे इथे 4,50,000 रुपयाचं लोन मिळालेलं आहे आणि त्यावरती मला 1,25,000 रुपयाची इथे सबसिडी मिळालेली आहे. आणि यासाठी मला 4,560 रुपयाचं इथे लोन ई-एम-आय मंथली माझं जाणार आहे. 15 वर्षासाठी मी ते लोन घेतलेलं आहे. यावरती मला इथे 35% पर्यंत इथे सबसिडी मिळालेली आहे. तर हे लोन तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता त्यावरती मी आज व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचं आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सर्व इथे स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार आहे. तर मित्रांनो, पी-एम-जी-पी लोन योजना आहे. या लोन योजनेवरती मी आधीच एक व्हिडिओ बनवलेला होता. त्यामध्ये मी सर्व डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला सांगितलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल. त्यावरून तुम्हाला इथे वेबसाईटवरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसेल. यावरती क्लिक करून तुम्हाला जायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल. यानंतर तुम्हाला इथे नवीन इथे बघू शकता, की नवीन अप्लाय करायचं असेल लोनसाठी तर ॲप्लिकेशन फॉर न्यू युनिट तुम्ही आधीच लॉग केलं असेल तर तुम्हाला लॉग इन इथे वगैरेचा ऑप्शन इथे रजिस्टर ॲप्लिकंट इथे येतं. तर तुम्हाला नवीन असाल तर तुम्हाला इथे अप्लायवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही अशा एका वेबसाईटवरती याल. त्या वेबसाईटवरती तुम्हाला इथे फॉर्म दिसेल. या फॉर्मवरती तुम्हाला इथे तुमचं जे हे डिटेल्स आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत. तर इथे आपण आपल्या डिटेल्स टाकून घेऊया आणि तुम्ही साईडला बघू शकता, की इथे गाईडलाईन्स सुद्धा तुम्हाला लिहिलेले आहेत. त्या गाईडलाईन्स वाचून तुम्ही इथे भरू शकता. तर पहिल्यांदा आपल्याला विचारलेलं आहे, की तुमचं आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर एनरोलमेंट आयडी जर असेल तर तुम्ही टाकू शकता. तुमच्या जे आधार कार्ड असेल ओरिजिनल त्यावरती तुम्हाला इथे भेटेल. त्यानंतर तुमचा नेम ऑफ ॲप्लिकंट तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमची इथे जेही स्पॉन्सरिंग एजन्सी असेल ते तुम्ही टाकू शकता. जसे की तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्हाला डी-आय-सी करायचं आहे आणि गावी भागात असाल तर तुम्ही या तिन्हीपैकी कोणतंही तिथे घेऊ शकता. तर आपण इथे शहरी भागासाठी करतोय तर आपण तिथे डी-आय-सी निवडूया. त्यानंतर आपलं राज्य इथे निवडायचं आहे. तर राज्य इथं तुम्हाला महाराष्ट्र निवडायचं आहे. तुम्ही महाराष्ट्रात असाल तर. आणि त्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा वगैरे तुमचा इथे निवडायचा आहे. जसे की ते आपण आपला सातारा जिल्हा आपण इथे निवडूया. त्यानंतर तुम्हाला एम-आय-डी-सीचं ऑप्शन भेटेल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे लीगल टाइप विचारलेला आहे. इंडिव्हिज्युअलसाठी तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुमचं इथे लिंग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. जसं की इथं आपल्याला इथे विचारलेलं आहे सोशल कॅटेगरी, सामाजिक श्रेणी विचारलेली आहे, तर तुम्ही ते तुमची कास्ट टाकू शकता जनरल. आणि त्यानंतर तुम्हाला इथे स्पेशल कॅटेगरी तुम्ही जर अपंग असाल, एक सर्व्हिसमॅन असाल, तुम्ही पोलीस वगैरे आर्मीत नोकरी केलेली असेल, रिटायर झालेले असाल, एक सर्व्हिसमॅन इथे सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर मित्रांनो इथं तुमचं क्वालिफिकेशन तुम्हाला इथे टाकायचं आहे. जसं की आपण इथे ग्रॅज्युएशन टाकूया. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली कम्युनिकेशन ॲड्रेस विचारलेला आहे. यामध्ये तुमचा ॲड्रेस असेल, तुमचं ओरिजिनल आधार कार्ड वगैरेचं, पॅन कार्ड वगैरेचं ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर विचारलेला आहे. तो तुम्हाला या 2 कॉलममध्ये टाकू शकता. त्यानंतर ईमेल आयडी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. पॅन कार्ड नंबर तुम्ही इथे टाकू शकता तुमचा जोही असेल तो. त्यानंतर युनिट तुमचं इकाई का स्थान तुम्हाला इथे विचारलेलं आहे. ते तुम्ही इथे टाकू शकता. जसं की तुम्हाला इथे रुरल, अर्बन विचारलेलं आहे. रुरल म्हणजे ग्रामीण, अर्बन म्हणजे तुम्ही शहरात असाल तर. तर आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं प्रपोज्ड युनिट ॲड्रेस असेल, तुमचा जोही बिझनेस ॲड्रेस वगैरे असेल, तुम्ही इथे टाकू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला इथे टाइप ऑफ ॲक्टिव्हिटी इथे विचारलेली आहे. त्यावरती तुम्हाला सिलेक्ट करून इथं ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग वगैरे सर्व्हिस असेल, तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. सर्व्हिस केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं इथे काही तुम्हाला इथे दिसत आहे. तुम्ही इथे बघू शकता, की आयडॉल मेकिंग, सिमेंट ब्लॉकिंग यासारखी इथे तुम्हाला काही कामाचे इथे तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. जसं की आपण मॅन्युफॅक्चरिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता, की इथे तेच ऑप्शन येत आहेत. त्यानंतर तुम्ही इथे तुमचं सिलेक्ट करू शकता. जसं की तुमचा जोही बिझनेस असेल, त्यासाठी लोन पाहिजे तुम्ही ते करू शकता. जसं की ज्वेलरी आउट ऑफ गोल्ड, मॅन्युफॅक्चर ऑफ पेंट्स इथं तुम्हाला इथे वेगवेगळे इथं दिसत आहेत. तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्हाला याबद्दल माहीतच असेल. त्यानंतर ट्रेडिंगवरती सुद्धा तुम्हाला याचेच ऑप्शन पाहायला मिळतात असेच. यामध्ये तुम्ही सुद्धा इथे बघून तुमचं जेही बिझनेस असेल त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला इंडस्ट्री इथं तुमचं नाव विचारलेलं आहे. तुमच्या ज्याही नाव असेल ते तुमचं बिझनेसचं इथे टाकू शकता. त्यानंतर ई-डी-पी ट्रेनिंग तुम्हाला पाहिजे हवी असेल तर तुम्ही इथे येस, नो करू शकता. त्यानंतर ई-डी-पी ट्रेनिंग तुम्हाला इन्स्टिट्यूशनचं नाव वगैरे तुम्हाला इथे देण्यात येईल. त्यानंतर प्रोजेक्ट कॉस्ट तुम्हाला जर लोन घ्यायची असेल तर किती कॉस्ट लागणार आहे त्याचे तुम्ही इथे एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, वर्किंग कॅपिटल, एम्प्लॉयमेंट सर्व इथे तुम्ही इथे
या तिन्ही कॉलममध्ये टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची बँक ॲड करायची आहे. जसं की बँक तुमची जोही असेल, तो बँक तुम्हाला इथे सिलेक्ट करून त्याचा आय-एफ-सी वगैरे कोड टाकून इथे तुम्हाला पूर्ण पत्ता टाकायचा आहे. जर तुमच्याकडे दुसरी बँक तुमच्याकडे दुसरा अकाउंट असेल बँकेचा, तेही सुद्धा तुम्ही इथे ते निवडून तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे, की तुम्हाला इथं CGTMSE तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही येस नो करू शकता. CG ते त्यामध्ये तुम्हाला नोच करा, कारण की ह्याचा काही उपयोग नाही. त्यानंतर तुम्ही इथे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे जर विचारलेलं आहे, की तुम्ही PMGEP लोन योजनेबद्दल तुम्ही कुठे ऐकलं? तर त्यावरती तुम्ही ते करू शकता, की सोशल मीडिया वगैरे तुम्हाला काय असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह ॲप्लिकंट डाटावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, जर तुमचा तुम्ही फॉर्म भरला आणि तो सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे अशी पुढची तुम्हाला प्रोसेस पाहायला भेटेल. जिथे तुम्हाला ॲप्लिकंट लॉगिन इथे विचारलेलं आहे, तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे जोही तुमची युजर आयडी असेल, तर तुम्हाला इथे युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. जसे की आपण आपल्या इथे युजर आयडी आणि पासवर्ड आपण इथे टाकून घेऊया. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे लॉगिन बटनावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे या पोर्टलवरती याल. या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे तुमची खाली माहिती भेटेल. त्यानंतर ॲप्लिकंट डाटा तुम्ही इथे चेक करून तुमची जी माहिती असेल ती तुम्ही भरलेली ते तुम्हाला इथे पाहायला भेटेल. त्यानंतर अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं जे पासपोर्ट साइज फोटो, तुमचं टेक्निकल सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. करंट स्टेटस तुम्हाला इथे पाहायला भेटेल. फायनल सबमिशन तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल. त्यावरती क्लिक करून तुम्ही जेही डॉक्युमेंट अपलोड केले आहेत, जेही तुमचा डाटा आहे तुम्ही अपलोड केल्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर फायनल सबमिशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा जोही डाटा असेल तोही तुमचं फायनल सबमिशन असेल तर तुम्ही ते चेक करू शकता. जसं की मला इथे मी अजून इथे डॉक्युमेंट्स अपलोड केले नाहीत. त्यामुळे इथे माझं जेही फील येतंय ते पण तुम्ही इथे जर व्यवस्थित सर्व फॉर्म भरून अपलोड डॉक्युमेंट केले, तर तुमचं इथे लोन तुमचं एलिजिबल होईल आणि तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर तुमचं जेही एलिजिबल लोन झालं तर करंट स्टेटसवरती तुम्ही क्लिक करून इथे बघू शकता, की तुमचं इथे लोन तुमचं अप्रूव्ह झालंय का नाही. ई ट्रेनिंग घ्यायची असेल तर तुम्हाला ई-डी-पीचा इथे ऑप्शन भेटेल. यावरती क्लिक करून तुम्ही ई ट्रेनिंग घेऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा PMGP लोन योजनेचा फॉर्म भरलेला आहे. तर या प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा. अजून तुम्हाला पुढचे व्हिडिओ अजून पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा. त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईन.